नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकांच्या निकालाची आज मतमोजणी पार पडली आणि या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. राज्यात 4 जागांची निवडणूक बिनविरोध झाल्यानं 2 जागांवर मतदान झालं. यासाठी नागपुरात चंद्रशेखर बावनकुळेंनी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुखांचा पराभव केलाय. चंद्रशेखर बावनकुळेंचा 176 मतांनी विजय झालाय, तर अकोल्यात वसंत खंडेलवाल यांना 443 मतं मिळाली आणि 2 वेळा आमदार राहिलेल्या गोपीकिशन बाजोरिया यांचा त्यांनी पराभव केलाय. अकोल्यात महाविकास आघाडीची अंदाजे 197 मतं फुटल्याची शक्यता वर्तवली जाते. अकोल्यात खंडेलवालांच्या विजयानं शिवसेनेला मोठा दणका बसल्याची चर्चा समोर आली आहे. दोन्ही ठिकाणची ही दृश्य आहेत आणि दोन्हीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनी निकालानंतर केलेला जल्लोष, कारण विधान परिषदेच्या या दोन्ही जागांवर भाजपचा विजय झालेला आहे. एकीकडे अकोला बुलढाणा वाशिमची जागा होती, तर दुसरीकडे नागपूरची जागा होती. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झालाय, तर दुसरीकडे अकोल्यात वसंत खंडेलवाल हे विजयी झालेत. 6 पैकी 4 जागा बिनविरोध झालेल्या होत्या. 2 जागांसाठी मतदान पार पडलेलं होतं, ज्याचा निकाल आज लागलाय आणि दोन्ही ठिकाणी भाजपनं महाविकास आघाडी सरकारला धक्का दिलाय. या संदर्भात विजयी उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीनं. ऐकूयात. आपल्यासोबत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, या विजयाबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया? आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, आमचे नेते अमित भाई शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी, माननीय नितीन गडकरीजी, आमचे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी, चंद्रकांतदादा पाटीलजी, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड, राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड ज्यांनी मला तिकीट दिलं त्यांचे मी आभार मानतो. ज्या मतदारांनी मला मतं दिले 362 मतं मला मिळालीत. भाजपकडे 318 मतं होती आणि 2 नंबरचे मतं खूप जास्त मिळाली आहेत आणि त्या 362 मतं मिळाली. अपेक्षेपेक्षा थोडे कमी मतं मिळाली असं वाटतं तुम्हाला? 318 मतं भाजप जवळ होती, 44 मतं जास्त मिळाली आहे. मोठा विजय आहे. बघू शकतो की नागपूरमध्ये एक सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे आणि एक मोठा विजय भाजपने मिळवलेला आहे. विधान परिषदेच्या या विजयाचा निश्चितच पुढील काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील मोठा फायदा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विलास खडसेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. नागपुरातली ही विजयी रॅली आहे आणि यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोष आणि विजय रॅलीमध्ये स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी एक्सक्लुझिव्हली आपण संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं. अटीतटीची अशी लढत होती. महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप अशी ही चुरस होती, मात्र यामध्ये भाजपनं सरशी केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झालाय नागपुरातल्या या जागेसाठी आणि त्याचसोबत अधिकची काही मतं मिळाली आहेत. म्हणजे महाविकास आघाडीतल्या काही नगरसेवकांची सुद्धा मतं फुटली असल्याचा दावा भाजपनं केलेला आहे. आणि त्याचसोबत दुसरीकडे वाशिम, बुलढाणा, अकोला या जागेसाठी सुद्धा तिथेही भाजपनं आघाडी घेतली आहे. आणि या विजयी उमेदवारांच्या विजयी रॅलीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सुरू असलेला हा जल्लोष, ढोल ताशे वाजवून विजयाचा जल्लोष साजरा केला जातोय अकोले आणि नागपूरमध्ये. ही नागपूरमधली दृश्य आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयानंतर ही अशी विजय रॅली काढण्यात आली आहे नागपुरात आणि त्यात भाजपचे कार्यकर्ते जल्लोष करताना. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील अर्थात विधान परिषदेसाठी नागपूरच्या जागेसाठी जी काही चुरस होती ती चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या विरोधात होते अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख, ज्यांना काँग्रेसचा पाठिंबा होता. आणि या चुरशीच्या अशा लढतीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी 176 मतांनी विजय मिळवलाय. तर दुसरीकडे अकोल्यात वसंत खंडेलवाल यांना 443 मतं मिळाली आणि आतापर्यंत 2 वेळा आमदार राहिलेल्या गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव केलाय वसंत खंडेलवाल यांनी.
आणि अकोल्यात तर महाविकास आघाडीची अंदाजे 197 मतं फुटल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। इथे नागपुरात सुद्धा महाविकास आघाडीची मतं फुटल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे दोन्ही ठिकाणी एकतर अकोल्यामध्ये खंडेलवाल यांच्या विजयानं शिवसेनेला मोठा धक्का बसलाय, तर नागपुरात महाविकास आघाडीला अर्थात काँग्रेसला आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली होती आणि नागपूर आणि अकोल्यात दोन्हीकडे भाजपचे उमेदवार विजयी झाल्यानंतर हा जल्लोष। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे नागपुरातून आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेतच। तुषार, आता हे निकाल जाहीर झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समर्थकांनी जी काही रॅली काढली आहे, जल्लोष केला जातोय, काय सगळं वर्णन कराल? निश्चितच भाजपसाठी एक मोठा विजय, कारण की पदवीधर मतदारसंघाची जी निवडणूक 1 वर्ष आधी झाली होती त्या निवडणुकीमध्ये भाजपला जो दारुण पराभवाचा सामना करावा लागत होता, त्यामुळे भाजपसाठी या मोठ्या विजयाची नितांत गरज होती। आणि या निवडणुकीमध्ये भाजपकडे आधीच 80 मतांची निर्णायक आघाडी होती। असं असताना 176 मतांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झालेला आहे। यामध्ये महाविकास आघाडीची 16 मतं फुटलेली आहेत। सोबतच जे स्थानिक अपक्ष असेल किंवा इतर छोट्या छोट्या पक्षाचे जे मतदार होते ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाजूने आपल्याला जाताना पाहायला मिळाले। त्यामुळे निश्चित एक मोठा विजय आहे आणि त्या विजयाचं प्रतीक आपल्याला या रॅलीमध्ये पाहायला मिळतं, कारण की मागच्या 2 वर्षामध्ये म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये ज्या काही निवडणुका झाल्या, मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका असो, विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असो, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असो, बहुतांश निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव होताना आपल्याला पाहायला मिळत होता। मात्र मागच्या 2 वर्षानंतर पहिल्यांदा भाजप कार्यकर्त्यांना असा जल्लोष करण्याची संधी मिळालेली आहे। अकोल्याच्या विधान परिषदमध्ये देखील त्या मतदारसंघासाठी मध्ये देखील भाजपचा विजय झालेला आहे। नागपूरच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील भाजपचा विजय झालेला आहे। त्यामुळे एकूण 6 जागांसाठी जे विधान परिषदेची राज्यामध्ये निवडणूक झाली, त्यामध्ये एक अतिरिक्त जागा देखील भाजपला मिळाली आहे। त्यामुळे निश्चितच भाजपसाठी हा एक मोठा विजय मानावा लागेल आणि पुढील काळामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत। तर निश्चित या विजयाचे जे पडसाद आहे ते पुढील काळातल्या ज्या होणाऱ्या निवडणुकांवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आपण बघू शकतो कशा प्रकारे जल्लोष केला जात आहे आणि नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। बरं तुषार, आणि यामध्ये एक गोष्ट महत्वाची की जो आयत्या वेळी उमेदवार मागे घेतला छोटू भोयर आणि त्याच्या जागी अपक्ष उमेदवाराला काँग्रेसनं दिलेला पाठिंबा, ही सगळी खेळी अंगलट आली का? सध्या या निष्कर्षापर्यंत पोहोचणं योग्य होणार नाही, कारण की काँग्रेसकडे 202 मतं होती आणि काँग्रेसचा असा प्रयत्न होता की छोटू भोयर यांना जर का आपण उमेदवारी दिली तर भाजपची मतं फोडता येईल। मात्र सुरुवातीच्या प्रचाराच्या 1 आठवड्यामध्ये छोटू भोयर यांची प्रचारामध्ये सक्रियता दिसत नव्हती असे वारंवार आरोप काँग्रेसच्याच नेत्यांकडनं केले जात होते। त्यामुळे मग एक काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवलं की जर का छोटू भोयर हे निवडणुकीमध्ये सक्रिय दिसत नाही तर भाजपचे उमेदवार त्यांना मिळणार की नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे मग शेवटच्या क्षणाला त्यांनी उमेदवार बदलला आणि एक प्रयोग केला। या प्रयोगाचा फायदा झाला नाही हे या निकालावरनं दिसतं, कारण की जे अपक्ष उमेदवार आहेत मंगेश देशमुख यांना 186 मतं मिळालेली आहे, जी की काँग्रेसकडे स्वतः त्यांच्या महाविकास आघाडीची 202 मतं होती। त्यामुळे ती 16 मतं तर कमी झाली आणि इतर अपक्ष असेल किंवा इतर काही प्रादेशिक पक्ष आहे नागपूरचे त्यांची मतं देखील त्यांना मिळाली नाही, असं या एकूणच निकालावरून दिसतं। असं वाटत होतं की कदाचित 80 ते 90 मतांच्या फरकाने भाजप जिंकेल, मात्र ते 176 मतांच्या फरकाने जिंकले। त्यामुळे कुठेतरी 100 अतिरिक्त मतं मिळवण्यामध्ये भाजप यशस्वी झालेला आहे आणि याचे प्रमुख कारण की काँग्रेसने जो प्रयत्न केला, काँग्रेसचा जो प्रयोग होता तो फसला असं म्हणावं लागेल। एकंदरीतच या संपूर्ण निवडणुकीमध्ये जे चित्र पाहायला मिळतं त्यामुळे निश्चितच एक वेगळं वातावरण आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील तिथे पोहोचलेले आहेत, ते या संपूर्ण विजयावर काय मत व्यक्त करतात हे देखील बघणं महत्वाचं आहे। थोड्या वेळातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत आहे, आपण बघूया ते नेमकं या निकालावर काय बोलतात तर। बरोबर तुषार, आणि जी अधिकची मतं भाजपला मिळालेली आहेत अर्थात ही मतं फुटली आहेत असा दावा केला जातो, यावरती महाविकास आघाडीकडून काही प्रतिक्रिया आल्यात का? कारण त्यांचीच मतं फुटून अधिकचीच मतं चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळालीत। अजून तरी नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली नाही। आम्ही त्यांची प्रतिक्रिया घ्यायला त्यांच्या घरी गेलो होतो, मात्र ते निकालाचं जे सर्व चित्र स्पष्ट झाल्यावर बोलणार असं त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं सांगण्यात आलं। त्यामुळे
काँग्रेसकडनं काय प्रतिक्रिया येते हे बघणं महत्वाचं राहील। पण काँग्रेसकडनं ज्या नेत्यांसोबत आमचं बोलणं झालं त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपने मोठ्या प्रमाणामध्ये घोडाबाजार केला, त्यामुळे त्यांना हा विजय संपादन करता आला। आमचे उमेदवार हे सामान्य होते, आमच्या उमेदवाराकडनं घोडाबाजार करणं झालं नाही, त्यामुळे भाजप विजय मिळाला अशा प्रकारचे दावे काँग्रेसच्या नेत्यांकडनं केले गेले। जी तुषार, थोडंसं थांबवते तुम्हाला, मात्र आता थेट देवेंद्र फडणवीस आपल्याला दृश्यात दिसत आहेत, ते काय प्रतिक्रिया देत आहेत त्यांची प्रतिक्रिया ऐकूयात। आता तिलाच पकडू घेतला मी भूम घेतला तुमचा मी अरे पाय मी केबल घेऊया तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालावरती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया मिळणार आहे आणि ते आता बोलतायत। नागपुरात ते पोहोचलेले आहेत आणि या विजयावरती देवेंद्र फडणवीस काय बोलतात बघूया। चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांची भेट झालेली आहे नुकतीच आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतःच्या गळ्यातला हार हा त्यांच्या गळ्यामध्ये घातलेला दिसतोय आणि त्यांनी पुन्हा तो बावनकुळे यांच्या गळ्यात घातला आणि चंद्रशेखर बावनकुळे हे भावूक झालेले दिसत आहेत। ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस आणि त्यांची भेट होते त्यावेळेला चंद्रशेखर बावनकुळे भावूक झालेले दिसले। मला अतिशय आनंद आहे की माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेजी यांना प्रचंड मोठा विजय मिळाला आहे। खरं म्हणजे मी स्वतः निवडून आलो त्यावेळेस जेवढा आनंद मला झाला त्याहीपेक्षा जास्त आनंद आज मला चंद्रशेखर बावनकुळेंच्या विजयाचा झाला आहे आणि या विजयाने इथल्या महाविकास आघाडीला चपराक दिली आहे। त्याचप्रमाणे अकोल्यामध्ये वसंतभाई खंडेलवाल यांनीही निर्णायक विजय हा त्या ठिकाणी मिळवलेला आहे। एकूणच आपण जर विधान परिषदेच्या या निवडणुका बघितल्या 6 पैकी 4 जागी भारतीय जनता पार्टी निवडून आली आहे आणि विशेषतः महाविकास आघाडी 3 पक्ष एकत्रित आले म्हणजे सगळ्या प्रकारचा विजय होऊ शकतो अशा प्रकारचं जे गणित मांडलं जात होतं ते चुकीचं आहे हे देखील या विजयाने स्पष्ट केलेलं आहे। महाराष्ट्रातली जनता ही भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे आणि भविष्यात देखील आम्हाला आशीर्वाद मिळेल आणि मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे। मी आमचे राष्ट्रीय नेते माननीय प्रधानमंत्रीजी असतील, माननीय नड्डाजी असतील, माननीय अमित भाई असतील यांचे अतिशय मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा वसंतभाई असतील किंवा राजन सिंग असतील किंवा अमरीश भाई असतील यांना उमेदवारी दिली। मी विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी यांचा की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका आम्ही लढलो आणि मला अतिशय आनंद आहे की एक निर्णायकी अशा प्रकारचा विजय हा मिळालेला आहे आणि निश्चितच एक विजयाच्या मालिकेची सुरुवात या ठिकाणी झाली आहे। महाविकास आघाडीचे मतं फोडले तुम्ही। महाविकास आघाडी नागपुरात 40% जास्त मतं फुटले, इतरही ठिकाणी फुटले, अकोल्यातही फुटले। महाविकास आघाडीची मतं ही नागपूरमध्ये आणि अकोल्यामध्ये आम्हाला निश्चितपणे मिळाली। ज्यांनी मतं दिली त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो
की त्यांनी आमच्या उमेदवारांवर या ठिकाणी विश्वास दाखवला है। आज मुझे बहुत खुशी है कि मेरे सहयोगी चंद्रशेखर बावनकुळे जी, इन्होंने एक प्रचंड विजय हासिल की है। साथ ही में अकोला में भी वसंत भाई खंडेलवाल बीजेपी के चुनकर आए हैं। महाराष्ट्र की विधान परिषद की 6 सीटों पर चुनाव था, उसमें से 4 सीटें भारतीय जनता पार्टी जीती है। एक प्रकार से 3 पार्टियां साथ में आने के बाद सारे चुनाव वो जीत सकते हैं, इस प्रकार की जो बात वो कहते थे, इस मिथक को आज पूरी तरीके से हमने ध्वस्त किया है। और विशेष रूप से मैं ये मानता हूं कि चंद्रशेखर बावनकुळे जी के विजय के साथ हमारे नए विजय की मालिका शुरू होती है। मैं विशेष आभार व्यक्त करना चाहता हूं आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी का, हमारे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी का, होम मिनिस्टर अमित भाई शाह जी का, जिन्होंने हम पर विश्वास किया और चंद्रशेखर जी और हमारे सभी उम्मीदवारों को उन्होंने नॉमिनेशन दिया। मैं साथ ही आभार व्यक्त करना चाहता हूं हमारे नेता श्री नितिन गडकरी जी का, जिनका मार्गदर्शन इस चुनाव में हमको मिला। और विशेष रूप से मैं भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ताओं का अभिनंदन करना चाहता हूं। हमारे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील जी का भी मैं मन से अभिनंदन करना चाहता हूं। कमबॅक म्हणता येईल का चंद्रशेखर बावनकुळे यांचं? 2 वर्षाची गॅप आणि त्याच्यानंतर पुन्हा हाऊसमध्ये जाणार। ही लेजिस्लेटिव्ह गॅप होती, ही पार्टीत गॅप नव्हती। पार्टीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे पार्टीतल्या 2 पदं सर्वोच्च असतात, अध्यक्ष आणि महामंत्री। त्यातल्या महामंत्री पदावर चंद्रशेखर बावनकुळे होते। लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये कमबॅक आहे आणि मला असं वाटतं की आता हा कमबॅक असा आहे की नेव्हर गो बॅक वाला कमबॅक आहे। पुन्हा मजबूत होईल का? भारतीय जनता पार्टी नागपूरमध्ये मजबूत आहेच, पण चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयामुळे आमच्या कार्यकर्त्यांचं संपूर्ण विदर्भातलं मॉरल हे फार वाढलेलं आहे। दोन्ही जागा आम्ही जिंकलो आणि त्याचा निश्चित भाजपला फायदा होईल। काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला एकच मत मिळालं। काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला 1 मत फक्त। मला असं वाटतं की ते 1 मत त्यांचं स्वतःचं आहे। ते काँग्रेसमध्ये गेले ती त्यांची पहिली चूक। तिथे गेल्यानंतर त्यांची जी अवस्था झाली, त्या अवस्थेमुळे शेवटी त्यांच्याही लक्षात आलं आणि त्यांनी स्वतःचं मत देखील काँग्रेसला दिलेलं नाही, ते स्वतःला दिलं। आगामी महानगरपालिकेचा किती फायदा होईल? महानगरपालिका निवडणूक ही भारतीय जनता पार्टी चांगल्या फरकानं या ठिकाणी जिंकेल। आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात लोकल बॉडी इलेक्शनची तयारी केली आहे आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच नंबर 1 चा पक्ष बनेल, हा मला विश्वास है। क्या फैक्टर था जिस वजह से इस तरह से महाविकास आघाड़ी हारी है? देखिए, 3 पार्टियां साथ में आती है तो विजय होता है। ये पॉलिटिकल अर्थमेटिक नहीं कहता, क्योंकि राजनीति में अर्थमेटिक नहीं चलता, पॉलिटिकल केमिस्ट्री चलती है और पॉलिटिकल केमिस्ट्री हमारे साथ थी और आगे भी हमारे साथ रहेगी। थँक्यू भाऊ। एकदा ते हार टाकला योगेश तर या विजयावरती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। ज्यावेळेला चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे भावूक झाले होते आणि यावेळी देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की विदर्भातली भाजपची ताकद पुन्हा एकदा मजबूत झाली आहे, कार्यकर्त्यांना आणखी प्रचंड बळ मिळालंय विदर्भामध्ये काम करण्यासाठी आणि त्यामुळे आणि आता थेट जाऊयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलतायत। मधून भारतीय जनता पार्टीचे नेते, महाराष्ट्राचे सरचिटणीस, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी खूप मोठ्या फरकाने विजयी झाले। भारतीय जनता पार्टीची मतं तर इंटॅक्ट ठेवण्यामध्ये, एकसंघ ठेवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो, पण जवळजवळ 40पेक्षा जास्त महाविकास आघाडीची मतं मिळवण्यातही चंद्रशेखर बावनकुळे यशस्वी झाले। अकोल्याचा विजय तर अद्वितीय आहे। 3 टर्म आमदार असणाऱ्या बाजोर यांचा आमच्या वसंत खंडेलवाल नावाच्या एका सिनियर कार्यकर्त्याने, ज्येष्ठ कार्यकर्त्याने जवळजवळ 110च्या फरकाने
पराभव केलेला आहे. वसंत खंडेलवालजी विजयी झाले आहेत. मी आमच्या ह्या दोन्ही चंद्रशेखर बावनकुळेजी आणि वसंत खंडेलवालजी ह्या दोघेही नव्याने झालेल्या आमदारांचं मनापासून अभिनंदन करतो. विशेषतः बावनकुळेजींच्या विजयाचं खूप मनापासून आनंद व्यक्त करतो. शिर्डीच्या साईबाबांचं वाक्य हे व्यवहारात आलं, श्रद्धा और सबुरी. बावनकुळेजींनी 2 वर्षापूर्वी त्यांचं तिकीट कापलं गेलं याबद्दल दुःख कोणाही माणसाला असेल ते दुःख व्यक्त करून, पण मनावर दगड ठेवून संघटना सांगेल ते काम करत राहिले. परिणामी त्या श्रद्धेचा की पक्ष मला न्याय देईल आणि त्या सबुरीचा थोडा वेळ थांबू होईल नीट याचा त्यांना फायदा झाला आणि खूप चांगल्या मताने ते विजयी झाले. काँग्रेसने या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे नागपूरच्या निवडणुकीमध्ये पोरखेळपणा केला. आधी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक घेणं, त्याला तिकीट देणं, आदल्या दिवशी तिकीट बदलणं, एका अपक्षाला पाठिंबा देणं, अधिकृत उमेदवार चिन्हावरचा त्याला 1 मत पडणं. तर ते तरी का पडलं? खरं म्हणजे तर आता ते आमचे भाजपचे नगरसेवक काँग्रेसमध्ये गेले असतील तर ते मत पण त्यांना टाकायला पाहिजे होतं. पण त्यांचं बहुधा 1 मत स्वतःचं त्यांना पडलं आणि त्यांनी अपक्ष म्हणून पाठिंबा दिलेला उमेदवार विजयी झाला, त्या पराभूत झाला. आम्ही वारंवार हे म्हणत होतो की आम्ही सातवजींच्या निधनानंतरची राज्यसभा बिनविरोध दिली. सातवजींच्या पत्नीला जी विधान परिषद दिली ती बिनविरोध दिली आणि त्यामुळे सिटिंग जागा आपण एकमेकाच्या सोडू आणि हा एका अर्थाने प्रचंड मोठा व्याप जो असतो, कमी मतदार असतात, त्यांना संपर्क करणं, सुरक्षित ठेवणं, हे सगळं वाचू. जो प्रघात गेले काही वर्ष महाराष्ट्रात राज्यसभा आणि विधान परिषदेमधला विधानसभा टू विधान परिषदेबाबतीत पडला की सगळ्यांनी बसून एकमताने कोणाची किती मतं आहेत पाहून त्याप्रमाणे कोटा द्यायचा आणि निवडणूक होऊ द्यायची नाही. हेच या निवडणुकीत व्हायला पाहिजे होतं. काँग्रेसने आम्हाला मान्य केलं होतं की त्यांची कोल्हापूरची प्रतिष्ठेची, कारण राज्यमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत सतेज पाटील, त्याची आम्ही बिनविरोध सोडली की नागपूर, धुळे आणि मुंबई ते बिनविरोध सोडली. प्रत्यक्षात मात्र धुळे आणि मुंबई यावरच त्यांनी आमची बोळवण केली. नागपूरच्या बाबतीत ते हा आग्रह धरत राहिले, बाहेरून आणला आहे, त्याला तिकीट दिलं आहे, आता नाही कसं करणार, बाहेरून आणलं त्याला आदल्या दिवशी फसवलं आणि त्यामुळे एका अर्थाने पोरखेळ झाला. पटोलेंचा आणि आमचे केदार यांचा जो संघर्ष आहे तो संघर्ष, सुनील केदार, तो संघर्ष या निवडणुकीमध्ये रिफ्लेक्ट झाला. पटोलेंचा कॅन्डिडेट हा भारतीय जनता पार्टीमधून जो नगरसेवक घेतला गेला तो पटोलेंचा कॅन्डिडेट आणि मग सुनील केदारांनी शेवटी आदल्या दिवशी प्रेशर क्रिएट केलं की बा असं बाहेरून आणलेला माणूस चालणार नाही, आपण अपक्षाला पाठिंबा दिला पाहिजे, तर अपक्षाला पाठिंबा, असं पूर्ण पोरखेळ झाला. मी या निमित्ताने महाविकास आघाडीला आव्हान देतो, चॅलेंज देतो की विधानसभेची अध्यक्षाची निवडणूकसुद्धा गुप्त मतदान पद्धतीने होण्याचा प्रघाती आहे आणि घटनेतली तरतूद आहे. ती तरतूद बदलून तुम्ही हात दाखवून म्हणजे ठरावाने निवडणूक घ्यायला निघालेला आहात. तुमची हिंमत असेल तर घटनेप्रमाणे, प्रघाताप्रमाणे विधानसभा, विधान परिषद नियम न बदलता गुप्त मतदान पद्धतीने घ्या. मग तुम्हाला कळेल की विधानसभेचा अध्यक्ष कोणाचा होता. सामान्य जनता जशी संत्रस्त झाली आहे, ती निवडणुकांची वाट पाहत बसलेली आहे. जिथे जिथे निवडणूक येईल तिथे महाविकास आघाडी एका बाजूने असताना BJPलाच मतदान मिळतं आहे. 6 जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदेच्या ओपनच्या निवडणुका झाल्या, OBC पॉलिटिकल आरक्षण वगळून. त्यात भारतीय जनता पार्टीच क्रमांक 1चा पक्ष झाला. भारतीय जनता पार्टीला 23 जागा मिळाल्या, शिवसेनेला सगळ्यात कमी 12 जागा मिळाल्या. तर त्या निवडणुकीत जसं सामान्य माणूस वाट पाहत बसलेला आहे की जी होईल निवडणूक ती महाविकास आघाडीच्या विरोधी जाणार, तसंच निवडून आलेला प्रतिनिधीसुद्धा केवळ डिस्क्वालिफिकेशनच्या भीतीने पक्षाबरोबर आहे. त्याला हे कळून चुकलेलं आहे, प्रामुख्याने शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना कळून चुकलेलं आहे की विदाऊट मोदी या देशाचा विकास होणार नाही. कालचा वाराणसीचा कार्यक्रम हा सर्वसामान्य हिंदूंच्या मनामध्ये आता मरायला हरकत नाही अशा प्रकारचा भव्य दिव्य कार्यक्रम झाला आणि हेच सगळ्या लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीला वाटत असतं. ते गुप्त मतदानाच्या निमित्ताने संधी घेतात. ही गुप्त मतदानाची संधी त्यांच्या प्रतिनिधींना ते जिथे जिथे देतील तिथे तिथे त्यांना हेच लक्षात येईल. मी पुन्हा एकदा बावनकुळेजी आणि वसंत खंडेलवालजी दोघांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. दादा,
तुम्ही आता म्हणलात की श्रद्धा आणि सबूर ही बावनकुळेंना उपयोगाला आली, ते कामाला आली. असं इतर आपले जे आमदार आहेत पक्षाचे, त्यांची जी तिकीट विधानसभेला कापलेली होती, उदाहरण मेधा कुलकर्णी आहेत, इतर आहेत, त्यांना पण पक्षाकडून असा न्याय मिळणं अपेक्षित आहे का? पक्षाने पंकजा मुंडे आहेत. पक्षाने आम्हाला हे शिकवलं की शेवटी तिकीट पक्षाचं असतं. माझं तिकीट कापलं हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. ब्रेकनंतर स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आणि पुढची बातमी आहे समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे, कारण राज्य उत्पादन विभागानं वानखेडेंना नोटीस बजावली आहे. बार परवाना प्रकरणी ही कारणे दाखवा नोटीस आहे. वानखेडेंना या प्रकरणी महिनाभराची मुदत देण्यात आली आहे आणि महिन्याभरात उत्तर न दिल्यास परवाना रद्द केला जाणार आहे. याचं कारण म्हणजे अवघ्या 17व्या वर्षी वानखेडेंच्या नावे परवाना काढण्यात आलेला आहे. 27 ऑक्टोबर 1997ला हा परवाना काढला होता आणि या बार परवान्यासाठी वयाची 21 वर्ष पूर्ण असावी लागतात. मात्र वानखेडेंच्या नावावर 17व्या वर्षीच परवाना आहे आणि त्यामुळे समीर वानखेडेंचा बार परवाना रद्द होणार असल्याची माहिती ठाणे पोलीस अधीक्षक निलेश सांगडे यांनी दिली. एक छोटासा ब्रेक पुन्हा एकदा घेऊयात, लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि आता पाहूया झेप्पे आणि नेटवर्क 18 प्रस्तुत क्रिप्टो की समजमध्ये आज काय नवीन आहे पाहूयात. यामिनी म्हाळुंकर आपल्याला याबद्दल अधिक सांगतायत. Zeppe and News 18 Network present क्रिप्टो की समझ. नमस्कार, मी यामिनी महामुणकर. झेप्पे आणि नेटवर्क 18 प्रस्तुत क्रिप्टो की समझ या नव्या भागात तुमचं स्वागत आहे. आजच्या भागात आपण क्रिप्टो करन्सीचे विविध पैलू जाणून घेणार आहोत. चला तर मग समजून घेऊयात नाणी आणि टोकन मध्ये नक्की काय फरक आहे. कधी कधी हे एका शब्दाचे दोन रूप म्हणून वापरले जातात, पण नाणी आणि टोकन हे दोन्ही गोष्टी पूर्णतः वेगळ्या कन्सेप्टवर काम करतात. तर पहिले आपण नाण्यांबद्दल जाणून घेऊयात. क्रिप्टो करन्सी कॉइन किंवा अल्ट कॉइन्स एन्क्रिप्शन तंत्रज्ञान वापरून डिजिटल पैसे तयार केले जातात आणि हे सार्वजनिक खुल्या ब्लॉकचेनशी बद्ध आहे. यात एकत्रितपणे संग्रहित केलेला डेटा सहभागींमध्ये सामायिक केला जातो. तर महत्त्वाचं म्हणजे ब्लॉकचेन पारदर्शकतेची हमी देते आणि फसवणूक कमी करते. नाण्याला आपण पाठवू शकतो, प्राप्त करू शकतो, तसंच त्याचं उत्खननही करू शकतो. नाण्याची देवाणघेवाण आणि वितरित करू शकतो. तसंच नाणी स्वीकार्य, पोर्टेबल, टिकाऊ आणि मर्यादित संख्येने असू शकतात. नाण्याचा पैशाशिवाय दुसरं काही काम करण्यासाठी उपयोग होत नाही. नाणी हे असं चलन आहे ज्याचा वापर वस्तू आणि खरेदी विक्रीसाठी केला जाऊ शकतो. तर आता नाण्याची कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर टोकन म्हणजे नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात. टोकन हे एका प्रकल्पाद्वारे जारी केलेली डिजिटल मालमत्ता आहे, जे प्रोजेक्ट इकोसिस्टीम मधील पेमेंटचा एक प्रकार आहेत. ते नेटवर्क मधील नाण्यांसारखे कार्य करतात. तसंच टोकन मालमत्ता किंवा युटिलिटीचं प्रतिनिधित्व करतं. डिजिटल टोकनचा वापर काही ठराविक प्रकल्पांमध्येच केला जातो. टोकन हे इथेरियम सारख्या प्लॅटफॉर्मवर तयार केले जाऊ शकतात. तर वापरकर्ते एका विविध वॉलेटमध्ये एकाधिक टोकन स्टोअर करू शकतात. तर आता टोकनसाठी काही एक्झाम्पल्स पाहूयात. टोकन हा ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणीच वापरला जातो. जसं की कोणत्याही कॉन्सर्टचे तिकीट हे टोकन असतं, पण त्या कॉन्सर्टच्या तिकिटाने तुम्ही रेस्टॉरंटचं बिल भरू शकत नाही. तुम्ही नाण्याने टोकन विकत घेऊ शकता, पण टोकनने नाणे विकत घेऊ शकत नाही. नाणे हे स्वतंत्र चालतं, म्हणजेच एका विशिष्ट प्रकल्पात टोकनचा विशिष्ट वापर होतो. तर आजच्या भागात इतकंच. पुन्हा भेटूयात क्रिप्टो करन्सी संबंधित काही महत्त्वाच्या आणि रंजक बातम्यांसह. तोपर्यंत नमस्कार. Zeppe and News 18 Network present क्रिप्टो की समझ. ब्रेकनंतर तुमचं स्वागत बुलेटिनमध्ये. कोरोनाची साथ आल्यापासून आपण सॅनिटायझर वापरतोय, तर सॅनिटायझर ही आपल्यासाठी हानिकारक आहेत का? किंवा लस घेतल्यानंतर लस तुमच्या DNA मध्ये बदल करेल का? किंवा लसीकरण झाल्यानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते का? असे जर काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर आता अशी एक जागा आहे जिथे तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तीही तुमच्या फोनवर. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ अंतर्गत संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावरती तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करायचे आहेत. जी सगळी उत्तरं तुम्हाला त्वरित मिळतील. सगळी माहिती क्रॉस चेक केलेली असेल, त्यामुळे कोविड संदर्भातले असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी
योग्य माहिती मिळवा. नंबर पुन्हा एकदा सांगते 7977773753 वर. आणि यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता आपण इथेच थांबतोय. मात्र इतर सगळ्या बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक ट्विटरवरती आम्हाला फॉलो करत राहा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, घराबाहेर पडताना मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा.